हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज जायचं आहे शिदुरी करायला. आणि शिदुरी आमच्या इकडे कशी असते, कुण्या पद्धतीची असते आणि कसं करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी पण फर्स्ट टाइम बघणार आहे. फर्स्ट म्हणजे सेकंड टाइम वगैरे असं काहीतरी, जे की तेलची आहे. तुम्ही ऐकून असाल, जे की लग्नांमध्ये मोठ्या हे तेलची हे शिदुरी दिली जाते आमच्या इकडे महाराष्ट्रामध्ये खास करून. आता जिल्ह्याप्रमाणे तर प्रत्येक इकडे वेगळी असू शकते, पण आमच्या इकडे तेलची याचा मान खूप असतो. तर चला तुम्हाला दाखवते मी शिदुरी वगैरे कशी बनवतात आणि सवासणी वगैरे काय काय करतात ते. चला, कारण मला उशीर झालेला आहे, 12 वाजत आहेत. तर चला 10 मिनिटात पोहोचू आपण. आणि कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलाच असेल सहसा, कारण खूप सुंदर आणि खूप छान कार्यक्रम झालेला आहे कालचा पण. आणि आज फक्त शिदोरी वगैरे बनवायची आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते शिदोरी कशी बनते, आमच्या इकडे कसं लग्न होतं, काय नाही ते सर्व काही तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देईन महाराष्ट्रीयन पद्धतीने. महाराष्ट्रात अशाच प्रकारे लग्न होतात. तर चला, फायनली इथे बनत आहे शिदोरी. आणि आज ना मी लवकर गेले होते, पण अंशूला मला दीडला आणायला जायचं होतं. आणि मी गेल्यानंतर मग यांनी सुरुवात केलेली आहे शिदोरीला. 100-125 काहीतरी झाली होती, पण थोडाफार माझा पण हात लागलेला आहे. आणि आज फायनली कळाली की मला शिदोरी वगैरे खूप म्हणतात ना, खूप म्हणजे अवघड असतं. पण मला तर तसं काही वाटलं नाही आहे बरं का, कारण एकदम साधं आणि सोपं असतं. त्याच्यामध्ये त्याचं सारण वगैरे भरणं एकदम सिंपल, जसं की पोळी करतो ना तशा प्रकारेच. आणि शिदोरी वगैरे सर्व काही झालेलं होतं बनवणं. आज बांगड्या पण लास्ट दिवस होता बांगड्या भरण्याचा, कारण सर्वांना म्हणजे दिलेल्या होत्या बांगड्या भरणं हे झालेलं होतं. फायनली घरचे जेवढे तेवढे राहिलेले होते. आणि आमच्या इकडे ना ज्यांना कोणाला म्हणजे लग्नाला वगैरे येणं होत नसतं, किंवा ज्यांचे जेंट्स येतात ते असं घरी येऊन म्हणजे आयर वगैरे चढवतात. आणि दुसऱ्या दिवशी होती मेहंदी, ते पहा. आमच्या जुन्या घरी मंठायनगरला तिथे आहे मेहंदी सेलिब्रेशन. जसं होईल आता, कसं काय होणार आहे माहिती नाही, काय काय होणार आहे ती. आणि मी वेअर केलेली आहे, हे बघा, मेहंदी कलर. मेहंदी म्हणजे प्रॉपर मेहंदी नाही, पण मेहंदीमध्ये मोडतो, हिरवा ग्रीनिश असा आहे. असं काहीसं केलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी नंतर तिथे गेल्यानंतर. माझा मेहंदी साडीचं लुक मेहंदीमध्ये मेहंदी काढायची आहे. बघूया तिथं कशी काढतात, काही नाही ते. आणि जे काही सेलिब्रेशन होईल ते तुम्हाला मी दाखवते. आणि माझी ब्लॉग हे एन्जॉय करा तुम्ही, खूप सुंदर. आणि आमच्या इकडची संस्कृती तुम्हाला माहिती पडेलच कशी आहे काय नाही ते. आणि मी हे पहा आता जस्ट रेडी झालेली आहे. तर आज होतं अंशूच्या स्कूलमध्ये, हर्षूच्या स्कूलमध्ये मीटिंग, तिकडे गेलेली होती मी. येळूभर तिथेच वेळ लागला, खूप म्हणजे खूपच वेळ लागलेला होता. कारण मला बांगड्या राहिल्या होत्या माझ्या. आता आता पण मी बांगड्या तिथेच विसरून आलेली आहे. आता येत्या वेळेस ध्यानाने बांगड्या घेऊन यायलाच पाहिजे मला, नसता माझं काही खरं नाही, बांगड्याच राहून जातील तिथं. तर उद्या जायचं आहे आम्हाला लग्न काढायला, त्याचा पण मी ब्लॉग बनवेन, ते पण नक्की कंटिन्यू बघा. आणि हे सगळे ब्लॉग ना तुम्ही एन्जॉय करा. महाराष्ट्रीयन पद्धतीचं लग्न कशा प्रकारे असतं हे तुम्हाला कळेल. तुम्ही हिंदीमधले असाल, म्हणजे प्रत्येक कोणत्याही लँग्वेजमध्ये असाल, तर प्रत्येक जिथली तिथली संस्कृती ही तुम्हाला कळेल. तर चला आपण जाऊया मेहंदीकडे, म्हणजे की मेहंदी लेवायला. सॉरी, आम्हाला बोलता येत नाही कारण उशीर होत आहे, पण जायचं आहे तिथे मला. आणि हर्षू आहे तिथेच, अंशूला माझ्यासोबत आणलेला आहे. आता अंशू काहीतरी बोलत होता, पण त्यानं बोलत असताना मग माझं तुम्हाला काही ऐकू येणार नाही, म्हणून मी त्याला शांत बस म्हटलेलं आहे. तो आता पितोय पाणी. तर चला, हे पण येतील तिकडेच, जे काही असेल ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि हा माझा तो जे ब्लॉग आहे ना, काय म्हणतात ते, सवासणीचा खूप छोटा झालेला आहे, पण मी म्हणजे थोडाफार मोठा करेन, बांगड्याचं वगैरे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून. तर चला जाऊया आपण मेहंदीला. मेहंदी फंक्शन आहे आज, डेकोरेशन वगैरे चालू आहे. तर असं मुलं करतात, ब्लॉगिंगच करू देत नाहीत, काहीतरी वाजवणं, काहीतरी बोलणं, असं तसं. तिथे तर खूप गोंधळ आहे. तर चला, इथे आहे अंशू. हां, आता बोल, बोल, बोल की बोल. नाही बोलायचं आता रागवल्यामुळं. चला तर आपण भेटूया मेहंदीच्या ठिकाणी, जे की घरी मंठाळनगरच्या. चालू आहे माझी मेहंदी. आणि इथे काढते माझी बेस्ट फ्रेंड नेहा. आणि तिकडे बघा कनूचा चालला डान्स. आणि इथे बसल्यात आत्या, तिकडे ते, हे बघा
इथे आत्या बसल्यात, इथे साई आहे, ही इथं आहे गुड्डी, तिथे आदू बसलेला आहे. आणि मेहंदीचं फंक्शन सुरू झालं नाही, पण मी सुरू केलेली आहे माझी मेहंदी, कारण बिचारीला लई त्रास व्हायला लागलेला आहे सध्या. म्हणून एकटीच आहे आमच्याकडे मेहंदी काढणारी. म्हणून असं झालेलं आहे आमचं मेहंदीचं फंक्शन सुरू होण्याच्या आधीच आम्ही मेहंदी काढून घेत आहोत. आणि तिकडे चाललेला आहे गाण्याचा डान्स, संगीत. ते पहा, हर्षू डान्स कर की. हे होता नवरीचा साज, जो की दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं लग्न काढायला. हे सर्व काही घेऊन नवरीची ओटी वगैरे भरायची होती, कारण लग्न काढायला जायचं म्हणतात ना, ते हे सर्व काही घेऊन जातात. मेहंदीचा कोन, बांगड्या वगैरे आणि ओटीचं सामान वगैरे सर्व काही. आणि ते थोडाफार फोटोशूटही झालेला होता आणि व्हिडिओही झालेला होता. आणि आमचं इथे चाललेलं आहे मेहंदी काढणं आणि मेहंदी रिसेप्शन. ते काही चालू झालं नव्हतं, पण मी आधीच माझं उरकून घेतलेलं आहे, कारण काढणारी एक अन दोनच मुली होत्या आणि काढायची हातं भरपूर काही होती. म्हणून म्हटलं चला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण काढून घेऊया, कारण पुन्हा ना उशीर झाला ना मग खूपच लेट होतो. आणि ऑलरेडी खूप लेट झालेला होता. म्हणून इथे आमची मेहंदीची तयारी चालू होती आणि ती आम्ही काढायची पण तयारीत होतो. पाहाच तुम्ही किती एन्जॉय केलेला आहे ते. काय दीदी मेहंदी काढणं झाली का नाही? ठिपके काढायचे त्यांच्या ह्याच्यावर, असे मोठमोठे ठिपके काढायचे. अशा प्रकारे झालेलं आहे आमचे मेहंदी रिसेप्शन. खूप सुंदररित्या डान्स वगैरे प्रॅक्टिस चालू होती ते आमची, कारण आम्हाला हे हळदीला करायचं आहे. आणि खूप सुंदर व्लॉग येतील पुढे. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फायनली तुम्हाला व्लॉग आवडलेच असतील असं मला वाटतं, कारण हे वेडिंगचे व्लॉग आहे तर स्पेशली राहणारच. चला बाय, टेक केअर फ्रेंड्स.